संवाद जनजागृतीतून तृतीयपंथींचे समावेशन शक्य. कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत. तृतीयपंथीयांसाठी शिक्षण, रोजगार आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची गरज. आपत्ती व्यवस्थापन टीम हे तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणाचे प्रभावी उदाहरण. संवाद आणि जनजागृतीच्या माध्यमातून तृतीयपंथी नागरिकांसह मुख्य प्रवाहात समावेशन करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असं प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत यांनी केलं. शिवाजी विद्यापीठात समाज कल्याण विभाग आणि सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राच्या संयुक्त विद्यमानं तृतीयपंथीय कल्याण, हक्क आणि संरक्षण कायदा 2019 आणि सुधारित नियम 2020 यांच्या अंमलबजावणी संदर्भात आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रेश्मा पाटील, मयुरी आळवेकर आणि शिवानी गजबर उपस्थित होते. डॉक्टर कामत म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीत सामाजिक समतेची मुहूर्तमेढ रोवली गेली. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी तसंच संविधानानं प्रत्येक नागरिकाला सन्मानानं जगण्याचा अधिकार दिलाय. मात्र कायद्यात अधिकार असले तरी त्याबाबत समाजात जनजागृती आणि सातत्यपूर्ण संवाद आवश्यक आहे. तृतीयपंथी समुदायातील अनेक व्यक्ती सामाजिक भीती किंवा संकोचामुळे आपली ओळख उघडपणे मांडत नाहीत. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी आणि अपेक्षा समजून घेण्याबरोबरच समाजानं त्यांचा स्वीकार करणं गरजेचं आहे. तृतीयपंथी समुदाय हा समाजाचा अविभाज्य घटक असून त्यांच्या हक्कांसाठी आणि सक्षमीकरणासाठी काम करणं ही समाजाची जबाबदारी आहे, असं त्यांनी सांगितलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.